उपपाहकालोचनी
कथा नामाचा गजर
करुयाची नामाचा गजर आम्हा संसार भूषणे कापे कया भेने कैकाल आशा बैलाज आडणे चिंता ऐसी तया सत्ता समाताची तुका मनी करू ऐसियाचा संग जेने मोहे भंग चिंतनाचा मनोहरीचे दासले होते भूषणे कापे तया घेणे कैकाळ कृपाळू उदार माझा
बाबाजी सर्वदास तुका अलंकापुरीनं सिंहासन स्तंभदं भोजे तेजस प्रदीप्तदेशं विदिंदादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्तमोत्तिं भजे ज्ञानदेवं सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा या गतीनं करावा वेद मस्तक माझा पाया स्वतः सर्व व्यावहारिकता सहन करून सिद्धांनाही अचंबित करणारे अनुभव या समाजापुढे मांडणारे आणि सत्व विस्मरण पूर्वक श्रीहरीलाही मानस समाधान देणारे काळाचा प्रत्येक क्षण मनाचं प्रत्येक चिंतन आणि शरीराचा प्रत्येक कण भगवानमय बनल्यामुळे याच देही याच डोळा सदेह वैकुंठाचा सोहळा बघणारे उपभोगणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर महाराजांच्या गाथेच्या वळीप्रमाणे महाराज अभंगातून देवाची कथा करू आणि देवाच्या नामस्मरणाचा आम्ही अट्टहास करू आणि त्या साधनेतून आम्हाला प्राप्त झालेली जी आमची अवस्था आहे त्या साधनेतून जे साध्य झालेलं आहे त्याची मीमांसा महाराजांच्या अभंगात करतात. पुण्यक्षेत्र पावनभूमी हातकुळी मैदान गेल्या 27 वर्षापासून हा अखंड चालू असलेला नामयज्ञ चालू असलेला हा कीर्तन महोत्सव चालू असलेला हा भक्ती उत्सव गेली 27 वर्षापासून संपन्न होत आहे आणि या अलीकडच्या काळामध्ये हे सर्व तरुण मंडळी मिळून सप्ताहाचं आयोजन नियोजन करत आहेत. यावर्षी मला वाटतं किती वर्षाची व्यास 1998 आणि 1999 या साली जे विद्यार्थी 10वी ला होते ते सर्व वर्गमित्र मिळून हा उत्सव करत आहेत आणि भगवान श्री वामनभाऊ महाराजांच्या पावन दरबारामध्ये तरुणांनी आपलं योगदान दिलं आणि त्यांना फायदा झाला नाही असं आजपर्यंत झालं. वामनभाऊ महाराज म्हणजे चालतं बोलतं वैराग्य आणि भाऊंची जो सेवा करेल भाऊंची जो मनापासून सेवा करेल त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार. हे सर्व तरुण मंडळी हा सप्ताह करत आहेत. सर्व
मातकुळीकरांच्या ग्रामस्थांच्या तन मन धनातून चालू असलेला उत्सव आणि आज पावन पर्व काळ चैत्रवद्य एकादशी गेली 27 वर्ष झाला आपण सप्ताह करतोय. पण मला वाटतं कोणाला पण माहित नसेल आजची जी वारी आहे शुद्ध वारी, आपण ज्या वारीला गहिनीनाथ गडावरती जात नाही, जी एकादश असते ज्या एकादशीला आपण गहिनीनाथ गडावरती जात नाही, त्या एकादशीला लोक कुठं जातात? पंढरपूरला जातात. ती असती शुद्ध वारी. ती शुद्ध वारी पांडुरंगाकरता समर्पित आहे. आणि ज्या वद्य वाऱ्या आहेत म्हणजे आपण गहिनीनाथ गडाच्या वारीला जातो, ती जी एकादशी आहे त्या 12 एकादशी प्रत्येक संतांकरता समर्पित आहे. आणि आजची जी चैत्रवद्य एकादशी आहे ही श्री संत गोरोबा काका महाराज यांना समर्पित आहे. श्री क्षेत्र तेर या ठिकाणी सद्गुरु गोरोबा काका महाराजांचा समाधी सोहळा फार मोठ्या उत्साहामध्ये तिथं उत्सव चाललेला आहे. चैत्रवद्य त्रयोदशी या दिवशी गोरोबा काका महाराजांचा समाधी सोहळा आहे. आणि या समाधी सोहळ्याचा पावन पर्व अक्षय तृतीया हा मोठा जो असणारा सण आहे, मुहूर्त आहे. या मुहूर्ताच्या अनुषंगानं आपला हा चालू असलेला सप्ताह आणि सर्वच ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत. आता नीतिशास्त्राचा एक नियम असा आहे, एक तर आई वडिलाला शहाणपण शिकू नये, आई वडिलाला ज्ञान सांगू नये, आणि दुसरं गावातल्या आपल्या नगरीतल्या लोकांना शहाणपण आणि ज्ञान सांगू नये. समजतंय का बोलणं? आता 4Gचा जमाना गेला, तुम्हाला 5G व्हावं लागेल. आई वडिलांसमोर एक तर ज्ञान सांगू नये आणि गावकऱ्यांसमोर ज्ञान सांगू नये. आता सगळे एकत्रित आहेत ना, आई वडील पण बसले तर गावकरी सगळे तुम्हीच ना. पण असो ज्ञानोबा आहे तसा आशीर्वाद देतील. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज जशी कृपा करतील, गुरुवर्य मारुती बाबा जशी कृपा करतील, त्याप्रमाणे आपण भगवानमय आणि भगवान चिंतन करण्याचा सर्व प्रयत्न करू. विठ्ठल महत्वाचे असतात. आज त्यांची मृदंगासाठी उपस्थिती आहे आदरणीय वैष्णव वारकरी आमचे किशोर महाराज आहेत. या ठिकाणी आपल्याच गावचे किशोर महाराज, या ठिकाणी आपल्या गावचे हरिभक्ती पारायण ओम महाराज आहेत. त्याचबरोबर आमचे दौंड महाराज आहेत, राऊत महाराज आहेत, त्याचबरोबर बटुळे महाराज आहेत, आमचे केशव महाराज आहेत. आणि हे सगळे आप्पासाहेब महाराजांच्या संस्थेतले, आपल्या जवळाला या संस्थेतले सर्व विद्यार्थी, इकडे तुळशीवाले मावशी आहे, विनेकरी आहेत, हे आमचे शूटिंगवाले इकडं अण्णा आहेत, इकडे आमचे हरिभाऊ आहेत. तुम्हा सर्वांच्या विषयी प्रेम भावना समर्पित करतो, सर्वांना अंतःकरणातून प्रणाम करतो आणि पांडुरंग परमात्म्याच्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल याची कथा करू. नेमकं कोणाची करू? तुकोबाराय महाराज. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना याची कथा करू, बरं ठीक आहे, तुम्ही म्हटले ना कथा करायची करू. कोणाची करायची कथा? तुकोबाराय म्हटले ज्याची बरी असेल त्याची करायची. कोणाची करायची? ज्याची बरी असेल त्याची करायची. मग कथा बरी कोणाची आहे? तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय महाराज तुम्ही म्हटले कथा करायची, ज्याची बरी कथा असेल त्याची करा, पण बरी कथा कोणाची? तुकोबाराय महाराज म्हटले कथा याची बरी. कोणाची कथा बरी? विठोबाची. बरं, कथा महाराज कथेच्या अनुषंगाने असं सांगितलं आहे. कथा कशी असते माहितीये का? कथा करण्याकरता 3 जणांचा संगम असावा लागतो. कथा करण्याकरता 3 जण एकत्र असावे लागतात. कथा काही एकट्यानं होत नाही. महाराज म्हटले कथा करण्याकरता कोण कोण 3 जण लागतात? महाराज म्हटले एक देव असावा लागतो कथेकरता, देवाचा भक्त असावा लागतो, आणि 3 नंबर भक्ताच्या मुखामध्ये
कायच्या भक्ताच्या मुखामध्ये नाम असलं पाहिजे. महाराज म्हटले कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम हे 3 जण असावे लागतात कथे करता आणि 3 जण असल्यानंतर कथा होती. आणि कथा कशी माहितीये का? कथा ही तापलिया तापे शिनलिया मार्गी पुढे वेगळी टाकी कृष्ण कथा. जे लोक शिनलेले आहेत, जे लोक तापलेले आहेत, त्यांना शांत करण्याचं काम ही कथा करत असते. ऐका बरं, महाराज म्हटले कृष्ण कथा हे सावळे उदक. सावळे उदक म्हणलंय. उदक म्हणजे काय? उदक म्हणजे पाणी. कथेला पाणी म्हणलंय. थोडं सर्वांगाचं काम करून ऐका. कथेला पाणी म्हणलंय. आता कथा पाण्यासारखी कसं काय? ऐका बरं, कथेला पाणी म्हटलंय आणि पाण्याचा उपयोग काय काय होतो? पाणी कोणाकरता महत्वाचं असतं? एक तर पाणी महत्वाचं असतं कपडे धुण्याकरता. ज्याला कपडे धुवायचे त्याची इच्छा काय असते? पाणी स्वच्छ आणि निर्मळ असावं. ज्याला पाण्यामध्ये पोहायचे त्याची काय इच्छा असते? पाणी कसं असावं? स्वच्छ असावं. पण कसं असावं? खोल असावं. बोलत जा. स्वच्छ असावं आणि खोल असावं. पोहणाऱ्याची इच्छा काय? ऐका बरं, पुन्हा ऐका. ज्याला कपडे धुवायचे त्याची इच्छा असते पाणी स्वच्छ आणि निर्मळ असावं. ज्याला पोहायचे त्याची इच्छा असते पाणी स्वच्छ असावं आणि पाणी खोल असावं. आणि ज्याला पाणी प्यायचंय त्याची इच्छा असते पाणी निर्मळ असावं आणि पाणी गोड असावं. ऐका बरं, आता जे कपडे धुवायचे ते कोणाला कपडे धुवायचे? ऐका बरं, आमचे गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात कपडे धुण्याकरता ज्याला पाण्याची गरज आहे, त्याला पाणी कसं लागतं? निर्मळ पाणी लागतं. निर्मळ पाणी असावं लागतं. मी ह्या कपड्याबद्दल बोलत नाही. महाराज म्हणतात अंतःकरण रूपी चादर आपली माझी डोंगरी झाली जुनी, गोधडी झाली जुनी, तिला धुवून आणा कोणी. आपली जी गोधडी आहे म्हणजे आपलं जे अंतःकरण, या अंतःकरणाला संत गोधडी म्हणतात. आणि जे आपलं जे अंतःकरण आहे ते अनेक जन्म धुवून मळलेलं आहे आणि ते मळलेलं असल्यामुळे त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. म्हणजे ही जी कथा आहे ती कथा पाणी आहे. म्हणजे आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, कथा चालू आहे, तिथं आपण यायचं, कथा श्रवण करायची आणि आपलं अंतःकरण निर्मळ करायचं म्हणजे आपले कपडे धुवायचे. दुसरा नंबर कोणाचा? ज्याला पाणी पोहण्याकरता आवडतं. त्याला पाणी कसं आवडतं? खोल किंवा खोल आणि स्वच्छ. पोहणाऱ्याला पाणी पाहिजे खोल आणि स्वच्छ. खोल आणि स्वच्छ पाणी कसं? ऐका बरं, पोहणाऱ्याची इच्छा. पोहणाऱ्याचा अर्थ सांगताना, कपडे धुण्याचा अर्थ सांगताना जे माणसं जिज्ञासू आहेत, जे साधक आहेत, ज्यांची इच्छा आहे माझं अंतःकरण शुद्ध व्हावं आणि मी भगवानमय स्वरूप मला प्राप्त व्हावं, हे एक नंबर म्हणजे हे कपडे धुणारे. पोहणारे म्हणजे कोण? ज्यांना ज्ञानाची इच्छा आहे, ज्यांना ज्ञान ऐकू वाटतं, जे जिज्ञासू आहेत, ज्यांना ज्ञान ग्रहण करण्याची शक्यता म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची ज्यांना आवश्यकता वाटते, ज्ञान ग्रहण करण्याची ज्यांची वासना आहे. ऐका बरं, पोहणाऱ्याला काय वाटतं? पाणी खोल असावं. तसं हे जो ज्ञान, ज्याला ज्ञान ऐकायचं आहे, जो जिज्ञासू आहे, त्याला वाटतं हा ग्रंथ खोल असावा. आणि ही कथा कशी आहे? एवढी खोल कथा आहे. 7 दिवस झाले तरी ग्रंथ संपतो का? नाही महाराज, चातुर्मासाला येऊन बघा, सद्गुरु चंद्रशेखर महाराज देवलूरकर एका अभंगावर 4-4 महिने प्रवचन करतात. कथा संपण्याचं कारणच नाही देवाचं. म्हणजे पोहणाऱ्या करता पाणी खोल असावं. म्हणजे जो जिज्ञासू आहे त्याच्याकरता हे ज्ञान फार खोल आहे. 7 दिवस हे ज्ञान संपत नाही. पण आमचे गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात कपडे धुण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा, हे खोल पोहण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा, म्हणजे ऐकण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा, जास्त डोकं लावण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा, ज्ञान ऐकण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपल्या गावामध्ये 7 दिवस सप्ताह आलाय ना, मग आपण ते पाणी पिऊन घेत जाऊ. म्हणजे आपण सप्ताहामध्ये येऊन कसं आहे? ऐका बरं, आता तुम्ही म्हणता महाराज लयच हे सांगायला लागला, आम्हाला ऐकू येईना, आम्हाला म्हणजे ऐकू येईना असं नाही, ऐकू वाटाणा. आता ऐका बरं, विस्तव असतो, विस्तव. तुम्ही त्या विस्तवाला प्रेमाने स्पर्श करा, नाहीतर रागाने स्पर्श करा, तो त्याचा झटका हात लावला की 4 दिवसात पाणीच होते बोटामध्ये. तशी कथा आहे, तसं एक कीर्तन आहे. जरी तुम्हाला नाही समजलं तरी तुमच्या जीवनाचा उद्धार करणार. कारण ज्ञानोबारायांचं बोलणं एवढं गोड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात खेचरांच्याही मना आणि सात्विकाचा पहा. एवढं गोड ज्ञानोबारायांचं बोलणं. आता ही कथा कशी आहे? सावळं उदक. कथा काय म्हणलंय? पाण्यासारखी कथा आहे. सगळ्यांनी काय करायचं? आमचे बाबा सांगत असतात हे आपल्या गावामध्ये 7 दिवस कथा रूपी सप्ताह आलाय ना, कीर्तन रूपी सप्ताह आलाय ना, मग
यायचा आपण आनंद घ्यायचा, म्हणजे हे पाणी पिऊन घ्यायचं आणि मुक्त व्हायचं. ऐका बरं, महाराज म्हटले करूयाची कथा नामाचा गजर. कथा झालं, पण नामाचा गजर करायचा. बरं आता नामाचाच का गजर करायचा, तर ऐका बरं, जे